मत आहे आणि म्हणून इथले जे आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात असणारी मंडळी आहे, बाबांनो तुम्ही मोठे भाऊ आहात, आम्ही लहान भाऊ आहेत. पाण्यामध्ये काठी जर टाकली तर पाणी वेगळं होत नाही, पण तुमचं अज्ञान, तुमचा हेकेगरपणा, तुमचा जातीयवादीपणा, अरे जे काम 1930-32 ला इथले धर्मांध आणि जातीयवादी मंडळी करत होते ते काम आज तुम्ही करायला लागलेलं. मांग काय करायला लागलेला आहे? मांग एकटा आहे ना, मांग काय करायला लागलेला आहे? अरे मांग एकटा लढायला लागलाय, पण 57 लोकांसाठी लढायला लागलाय. काय करायला लागलाय? मांग एकटा लढायला लागलाय, पण 57 जाती समूहासाठी लढायला लागलाय संजयजी. आणि याचं उदाहरण असं आहे की 1930 आणि 32 ला गोलमेज परिषद झाली आणि गोलमेज परिषदेमध्ये या देशातल्या जवळजवळ 1500 पेक्षा जास्त ज्या अनुसूचित जाती आहेत त्यांच्यासाठी किती लोक लढत होती? सगळ्या समाजाचे नेते बोलवले होते गोलमेज परिषदेला? नाही. किती? फक्त आणि फक्त 2 त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी होते. एक होते राव बहादूर श्रीनिवास आणि दुसरे होते विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे 1500 जातीय समूहाच्या वतीनं गोलमेज परिषदेमध्ये फक्त आणि फक्त बाबासाहेब एकटे लढत होते. बाबासाहेबांची भूमिका 59 जातीसाठी फक्त मागणी करतोय, आम्हाला अभिमान आहे. बाबासाहेबांची भूमिका मी बजावतोय. तुम्ही कुणाची भूमिका बजावताय? ज्यांनी समतेला, न्यायालयाला आणि आपल्या हक्काला विरोध केलाय त्यांच्या भूमिकेत तुम्ही आहात. म्हणून सावध व्हा. आजही ध्यानावर या आणि अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचं बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही या समूहासोबत आलं पाहिजे. खरं तर बाबासाहेबांचा विचार हा पिंपळाचा पहार आहे. वामनदादा म्हणतात बाबासाहेबांचा विचार हा पिंपळाचा पहार, सुखाचे द्वार आहे, शिलाचे भांडार आहे. आणि म्हणून भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, वर्तन तुझ्या मुलाचे सारेच चोख असते. वर्तन तुझ्या मुलाचे सारेच चोख असते. वर्तन चुकायला लागलेलं आहे, वर्तन चुकायला लागलेलं आहे. मांगानं खरं तर मला आठवण करून दिली पाहिजे, जंगलात वाघाशी कोणी नडू नये, जंगलात वाघाशी कोणी नडू नये, गावात मागाशी कोणी नडू नये आणि वारुळाशी नागाशी कुणी लढू नये. मागाशी, नागाशी आणि वाघाशी कुणी नडू नये. कारण जो आडवा आला, माग आपल्या हक्कासाठी बचावात्मक पवित्र्यामध्ये संविधानिक चाकोरीत मागणी मागतोय. वेळ प्रसंगी आला. आमच्या ताईनं सांगितलं होतं पेशव्याच्या वाड्यावर, शनिवार वाड्यावर आमचे लहुजीचे वडील राघोजी बाबा काय घेऊन गेले होते? शेळी, मेंढी, बकरू, हरण, ससन आहे. वाघाला पाठीवर टाकून पेशव्यांच्या वाड्यावर जाण्याचं धाडस ज्या रक्तात आहे. आणि एवढंच काय, आजही गावागावातले जे सांड आहेत ज्यांना वट्टीवर आणण्याचं काम ग्राम व्यवस्थेमध्ये फक्त तुमचा माझा बाप आणि हेच रक्त करू शकतंय, दुसऱ्याची हिंमत नाही. आणि म्हणून जर सांडाला वठीवर आणण्याचं काम जर मांग करत असेल तर तुमची काय विषात आहे? तुमची काय विषात आहे? कारण मागणी मागताना लोक सांगतात यांच्यावर बोलू नका. अहो आम्ही तुमच्यावर बोलत नाही. आमची गाडी मुंबईच्या दिल्लीच्या दिशेने चालली, रस्त्यावर गतिरोध करून येणारा भावाचा मुकडा धारण करून जरी आला तर छाताडावर तुडून पुढे जाणारच. एका ठिकाणी एक नेता संजयजी, एका ठिकाणी अनेक धमक्या आल्यात. आता महाराष्ट्रातलं मांगाचं पोरग धमक्याला भीक घालत नाही, भेट नाही. कैलाश खंडारेला धमक्याला, आंबोरे साहेबांशी माझं बोलणं झालं. एकदा अशी धमकी आली. मी धमकी आल्याच्या नंतर काय केलं, बायकोला सांगितलं घरी फोन करून की आता दररोज कुंकू लावताना सकाळी एकदा खात्री करून घ्यायला मी जिवंत आहे कराय. मरायची चिंता नाही, कधीतरी मरायचंय, कधीतरी मरायचंय, पण फुकट मरायचं नाही. अरे काहीतरी करून मरायचंय. आणि म्हणून कौन जाने कब मौत का पैगाम आ जाए, कौन जाने कब मौत का पैगाम आ जाए और जिंदगी की आखिरी शाम हो जाए,
इसीलिए तलाश करता हूं ऐसे लम्हों की कि मेरी जिंदगी भी किसी के काम आ जाए, मेरी जिंदगी भी किसी के काम आ जाए।